तर नागपुरात पुन्हा बिबट घुसल्याची चर्चा सुरू आहे। पारडीच्या परिसरात बिबट फिरत असल्याची ही चर्चा आहे। वन विभागाकडून गस्त आणि शोध मोहीम सुरू आहे। बिबट्या शोध मोहिमेसाठी वन विभागाचं पथक तिथे दाखल झालेलं आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच नागपुरात पुन्हा बिबट घुसल्याची चर्चा सुरू झाली आहे। तर पारडीच्या परिसरात बिबट फिरत असल्याची ही चर्चा आहे। वन विभागाकडून गस्त आणि शोध मोहीम सुरू आहे। पारडीत बिबट्या फिरत असल्याची चर्चा सुरू आहे। त्यानंतर वन विभागाकडून गस्त आणि शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर खाने। अमर, शोध मोहीम सुरू झालेली आहे, पारडीत बिबट्या फिरताना दिसलाय। अगदी बरोबर आहे रुबीना, खरं तर ही चर्चा सुरू आहे। सकाळपासूनच याबाबत चर्चा सुरू होती। लोक धास्तावलेले होते परिसरात, त्यामुळे वन विभागाची आणि पोलिसांच्या टीम तिथे पोहोचलेल्या आहे। संपूर्ण परिसर पिंजून काढत आहे। अजूनपर्यंत वन विभागाला प्रत्यक्षपणे तो बिबट पुढे दिसला नसला तरी अनेकांनी दावा केलाय की आम्हाला बिबट दिसलाय, आणि त्या अनुरूप संपूर्ण वन विभागाची टीम संपूर्ण परिसरामध्ये गस्त टाकून संपूर्ण परिसर पिंजून काढत आहे आणि बिबट शोधत आहे। पण एक दोन गोष्टी अजून महत्त्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजे। आता बिबट दिसल्याचे जे लोक दावा करतायत तिथून साधारणतः 2 ते 3 किलोमीटरच्या परिघामध्ये काही दिवसांपूर्वी भांडे प्लॉटच्या म्हणजे जिथे कचरा साठा होतो नागपुरातला त्या परिसरामध्ये बिबट दिसला होता। त्यानंतर एका घरात घुसला होता। त्या परिसरापासूनच काही अंतरावर हा बिबट दुसरा एक बिबट दिसल्याची ही संपूर्ण माहिती आली आहे। त्यामुळे लोक कुठेतरी धास्तावलेले आहेत। त्यामुळे प्रचंड चर्चा आहे। वन विभागाची टीम संपूर्ण परिसरात पिंजून काढत आहे, गस्त टाकत आहे आणि बिबटचा शोध घेत आहे। अनेक जण या परिसरातले दावा करत आहे की आम्हाला बिबट दिसलाय, पण वन विभागाची टीम संपूर्ण गोष्टीची शहानिशा करून गस्त सुरू केलेली आहे। निश्चित धन्यवाद अमर, ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय, पारडीत वन विभागाकडून सध्या शोध मोहीम सुरू आहे।